क्षमा असावी. तर मी मधमाशांविषयी आपल्यासोबत बोलत होतो. मधमाशा म्हटल्या की दोन ह्या समस्या किंवा दोन परिस्थिती आपल्यासमोर असतात. तो त्या मधमाशांपासून मिळणारा आपल्या आवडीचा मध आणि त्याचबरोबर त्या मधमाशा डंख करतात म्हणून असलेली भीती. आणि ह्या दोन्ही समस्या जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा आपण मधमाशी पालन या विषयाकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि जिथून मिळून तिथून मध आपण विकत घेऊन खाण्याचा प्रयत्न करतो. परंतु या मधमाशांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मधाच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या मधमाशा आपलं जीवन अतिशय सोयीस्कर करत असतात. कारण जसं मधाचं आपल्या आरोग्याचं मध्ये जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, तसंच या मधमाशीचं सुद्धा आपल्या निसर्गामध्ये आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मित्र. आता ह्या मधमाशा ज्या आहेत ह्या आपल्या माणसासारख्याच सहजीवन पद्धतीनं आयुष्य व्यतीत करणाऱ्या मधमाशा आहेत. म्हणजे आपलं जसं कुटुंब आहे तसंच या मधमाशांचं सुद्धा एक प्रकारचं कुटुंब आहे. आणि या मधमाशा ज्या आहेत तर यांच्या सर्वसाधारणपणे 20,000 पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यापैकी फक्त 8 अशा प्रजाती आहेत की त्यांची ओळख मानवांना झालेली आहे. आणि त्या 8 प्रजातींपैकी फक्त 43 अशा उपप्रजाती आहेत की ज्या मानव आता ओळखू शकत आहे. म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर 20,000 अशा मधमाशांच्या प्रजाती आहेत ज्यांची ओळख आपल्याला पटलेली नाही मित्र. तर एकंदरीतपणे ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या मधमाशा आपल्याला एका प्रकारे मध देऊन जसं आपलं जीवन आरोग्यदायी बनवतात तसंच त्यांच्यापासून मिळणारा डंख हा सुद्धा आपल्याला आरोग्यदायी असतो मित्र. कारण मधमाशांनी केलेला जो काही डंख आहे तो आपल्याला स्नायूवेदना असतील, संधिवाताचा त्रास असेल किंवा मग आपलं उच्च रक्तदाब असेल, त्याचबरोबर आपला रक्तातील वाढता कोलेस्ट्रॉल असेल, या सर्व गोष्टींना नियंत्रित करण्याचं काम हे मधमाशीचं विषसुद्धा एका बाजूनं आपल्याला करत असतं. आणि याही उपर आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या मधमाशा आपल्याला मानवाला बरंच काही शिकवून जातात. ह्या मधमाशा आपल्याला एकतेनं राहण्याचं शिकवतात. एका वसाहतीमध्ये 20 ते 30,000 मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात मित्र. एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या मधमाशा एका कुटुंबामध्ये कशा राहत असतील हा एक महत्त्वाचा आपल्याला सबक या मधमाशांपासून मिळतो. ह्या मधमाशा त्यांच्या कामानं एवढं प्रेरित आहेत की त्यांना कामाव्यतिरिक्त दुसरं कुठलाही छंद नाही. स्वतःच्या वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी अगदी स्वतःच्या जीवाची सुद्धा आहुती देण्यासाठी मागं पुढं न बघणारी ही मधमाशी असते. आणि कसं एकजुटीनं एक वाक्यतेनं कसं काम करता येईल यावरती ही मधमाशी काम करत असते. आणि जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेलं आहे की जर मधमाशा या पृथ्वी तलावरून नष्ट झाल्या तर अवघ्या 4 वर्षामध्ये मानवाचं अस्तित्व सुद्धा संपुष्टात येईल. तर एक काळी एक शास्त्रज्ञ ज्या शास्त्रज्ञानं E=mc² या सूत्राचा आविष्कार केला तोच शास्त्रज्ञ आपल्याला एका बाजूनं सांगतोय की जर मधमाशा या पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मात्र 4 वर्षामध्ये समूळ जीवसृष्टी ही नष्ट होईल. तर असं एकाएकी कसं होईल? जर मधमाशा नष्ट झाल्या तर आपल्या पिकांचं परागीभवन होणार नाही. पिकांचं परागीभवन झालं तर त्या पिकांपासून मिळणारं अन्नधान्य आपल्याला उपलब्ध होणार नाही. आणि जर अन्नधान्य उपलब्ध झालं नाही तर या पृथ्वीवरील हळूहळू जीवसृष्टीसुद्धा नष्ट पावेल. एवढं महत्त्व या मधमाशांना आपल्या निसर्गामध्ये प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून या मधमाशी पालनाला आपण एका वेगळ्या दृष्टिकोनानं बघणंसुद्धा आता काळाची गरज झालेली आहे. आता ह्या ज्या मधमाशा असतात मी तुम्हाला सांगितलं की मधमाशांच्या वसाहतीमध्ये 20,000 ते 30,000 मधमाशांची संख्या असते. त्यामध्ये 3 प्रमुख घटक असतात. एक म्हणजे राणी मधमाशी,
दुसरी म्हणजे कामकरी मधमाशी आणि तिसरी म्हणजे नरमाशी. आता या तिन्ही प्रकारच्या मधमाशांना निसर्गानं काम वाटून दिलेलं आहे. राणी मधमाशी हिनं काय करायचं तर पिल्लांना जन्म द्यायचा, अंडी घालायची, पिल्लांना जन्म द्यायचा आणि आपली वंशावळ पुढे वाढवायची. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या हजारोच्या संख्येनं राहणाऱ्या ज्या मधमाशा आहेत ह्या एकोप्यानं राहाव्यात म्हणून क्वीन सबस्टन्स राणी पदार्थ ती स्वतःच्या शरीरातून स्त्रवत असते आणि तो स्त्रवलेला जो पदार्थ आहे त्या कामकरी माशा ह्या चाटण करत असतात, चाटत असतात आणि ते चाटल्यामुळं एक विशिष्ट प्रकारचा तो गंध संपूर्ण वसाहतीमध्ये पसरतो आणि वसाहतीमध्ये पसरला की मग आपण एका शेतामध्ये 100 मधमाशांच्या वसाहती जरी ठेवल्या तरी सुद्धा ज्या वसाहतीमधून निघालेली मधमाशी ही त्याच वसाहतीमध्ये परत आपल्याला जाताना दिसते. त्याचं कारण म्हणजे त्या राणी माशीचा असलेला राणी गंध, तो क्वीन सबस्टन्स. त्या क्वीन सबस्टन्समुळं 20,000 30,000 मधमाशांचा गोतावळा एका वसाहतीमध्ये आपल्याला तिथं राहताना दिसतो. नंतर असतात कामकरी मधमाशा. मधमाशांची वसाहत पाहिली की उघड्या डोळ्यांना आपल्याला ज्या मधमाशा दिसतात त्या सगळ्या कामकरी मधमाशा असतात. आणि नर मधमाशी आणि कामकरी मधमाशी ह्या दोन्ही मधमाशा ह्या मादी असतात. परंतु जरी मादी असल्या तरीसुद्धा एक वांज असते आणि एक पिलांना जन्म देण्यासाठी समर्थ असते. राणी मधमाशी ही पिलांना जन्म देऊ शकते. कामकरी मधमाशी जरी मादी असली तरीसुद्धा ती वांज असते, ती कुठल्याही पिलांना अंडी घालत नाही. परंतु निसर्गानं तिला एक वरदहस्त दिलेला आहे. जेव्हा त्या वसाहतीमध्ये राणी मधमाशी नसेल तेव्हा मात्र ही कामकरी मधमाशी, वांज मधमाशी नरांसोबत मिलन न करता सुद्धा अंडी घालू शकते आणि त्या अंडींमधून नर मधमाशांचा मित्रांनो तिथं जन्म होत असतो. तर हे मधमाशांचं सहजीवन वृत्तीनं ते जीवन कसं जगतात हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तसं पाहिलं तर मधमाशी पालन या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून 5 महत्त्वाच्या मधमाशांच्या प्रजाती आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी प्रजाती आहे जिच्याबद्दल आपल्या मनात भयंकर चीड आहे, भयंकर भीती आहे, ती म्हणजे आग्या मधमाशा. आणि ह्या आग्या मधमाशा ज्या आहेत ह्या रानटी आहेत, स्वभावानं अतिशय घातक आहेत, रागीट आहेत आणि मध उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा एका वसाहतीपासून एका वर्षाला 30 ते 80 किलो मधाचं उत्पादन देण्याची क्षमता या आगे मधमाशांची असते. त्यानंतर दुसरी जी मधमाशी आहे ती म्हणजे लहान फुलोरी मधमाशी. ही मधमाशी आपल्याला झाडाच्या एखाद्या झुडपाला, एखाद्या फांदीवरती एखादं पोळं आपल्याला तिथं लटकलेलं दिसतं आणि ही मधमाशी सुद्धा रानटी आहे, रागीट स्वभावाची आहे. या 2 प्रकारच्या मधमाशांचं पालन आपण करू शकत नाही. आग्या मधमाशा आणि फुलोरी मधमाशी या 2 मधमाशांचं पालन आपण करू शकत नाही. परंतु शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून आपण या वसाहतींपासून मध काढू शकतो, मधाचं संकलन करू शकतो आणि आपला मधाचा व्यवसाय करू शकतो. तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पोळ्याची मधमाशी, ज्याला आपण कोत्या मधमाशी असं म्हणतो. ही डंखरहित मधमाशी आहे. हिच्याजवळ आपण गेलो तरीसुद्धा आपल्याला डंख करणार नाही. फक्त आपल्या कानाजवळ, नाकाजवळ आणि डोळ्याजवळ गुणगुण करेल. एखाद्या वेळेला आपल्या कानात जाईल, एवढाच तिचा त्रास होत असतो. परंतु ही जी कोत्या मधमाशी आहे ही पहिले 5-6 वर्षाआधी हिचं पालन करणं शक्य नव्हतं. परंतु अलीकडील काळापासून जे काही ग्रीन हाऊसेस आहेत, पॉली हाऊसेस आहेत, यामध्ये मात्र या कोत्या मधमाशांचं आपण पालन करू शकतो. ह्या मधमाशा आपल्याला वर्षाअखेरीस 100 ते 200 ग्रॅम इतकं मधाचं उत्पादन देतात. परंतु हा जो मध आहे हा जर आपण बघितलं तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मध मानला गेलेला आहे. त्यानंतरची जी चौथी प्रजाती आहे ती मग आपल्या भागातील भारतातली सातेरी मधमाशी. ह्या मधमाशा मात्र आपण पालन करू शकतो. परंतु ह्या मधमाशा पालन करायच्या असल्या तर आपल्याला एकाच ठिकाणावर त्या पेट्या ठेवून आपल्याला त्यांचं पालन करावं लागतं. वर्षाकाठी 6 ते 8 किलो मधाचं उत्पादन या सातेरी मधमाशांच्या वसाहतीपासून आपल्याला घेता येतं. नंतरची शेवटची आणि महत्त्वाची जी मधमाशी आहे ज्याच्यावर सर्वसाधारणपणे 50% मधमाशी पालन आपल्या भारतातलं विसंबून आहे
आणि जगाचा जर आपण विचार केला तर 60 ते 70% मधमाशी पालन ज्या मधमाशीवर विसंबून आहे ती मधमाशी म्हणजे युरोपीय मधमाशी, जिला आपण इटलीची मधमाशी म्हणतो. ही मधमाशी पाळण्यासाठी योग्य आहे, ही बाजारामध्ये उपलब्ध सुद्धा आहे आणि मधाच्या उत्पादनासाठी, परागीभवनासाठी ही अतिशय सर्वोत्तम अशी मधमाशी आहे. कारण एका बाजूला जर आपण सातेरी मधमाशीचा विचार केला तर 6 ते 8 किलो प्रति वसाहत प्रतिवर्ष मधाचं उत्पादन, आणि युरोपीय मधमाशीचा जर आपण विचार केला प्रति वसाहत आपल्याला 30 ते 40 किलोपर्यंत मधाचं उत्पादन देणारी ही मधमाशी आहे. परंतु एवढं मोठ्या प्रमाणात मधाचं उत्पादन जरी देत असली तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या कामाची ही मधमाशी आपण म्हणू शकत नाही, कारण आपल्या इकडची पीक परिस्थिती या मधमाशीला पोषक नाही. या मधमाशीसाठी पोषक परिस्थिती कोणती? जिथं मोठ्या प्रमाणात तेलवर्गीय पिकांची लागवड केल्या जाते. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये जिथे हजारो हेक्टरवरती आपल्याला या तेलवर्गीय पिकांची लागवड होताना दिसते, अशा क्षेत्रामध्ये मात्र या युरोपीय मधमाशांपासून 30 ते 40 किलो मधाचं उत्पादन दरवर्षी एका वसाहतीपासून घेणारे सुद्धा मधमाशी पालक आपल्याकडे आहेत. तर मित्रहो, ह्या 5 प्रमुख मधमाशा आहेत. मधमाशांचं जर आपल्याला पालन करायचं असेल तर 2 प्रकारच्या मधमाशांचं आपण पालन करू शकतो, सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी. मग आपल्याला ठरवायचं, जर आपल्याला सातेरी मधमाशी पालन करायचं असेल तर मग आपल्या आजूबाजूला जंगल असलं पाहिजे, आपल्या शेतामध्ये काही फुलं पिकांचा समावेश आपल्याला करता आला पाहिजे, काही तेलवर्गीय पिकांचा आपल्याला समावेश करता आला पाहिजे. आणि जर आपल्याला युरोपीय मधमाशीचं पालन करायचं असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तेलवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. आणि जर ती लागवड नाही करता आली तर आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आपल्या वसाहती मायग्रेट कराव्या लागतील, तिथे त्या स्थलांतरित कराव्या लागतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे मधाचं उत्पादन घेता येईल. त्यानंतर यावर मी जास्त प्रकाश टाकत नाही, तुम्हाला फोटोच्या माध्यमातून काही गोष्टी सांगतोय, कारण मला फक्त 30 मिनिटं तुमच्याशी हितगुज करण्यासाठी मिळालेली आहेत आणि सादरीकरण बरंच मोठं मी करून आणलेलं आहे. तर ह्या आग्या मधमाशा ह्या आपल्या सर्वांच्या परिचित आहेत. उंच इमारतींवरती, उंच पर्वतांच्या कडांवरती, उंच पाण्याच्या टाक्या असतील त्याच्यावरती आपल्याला अशा मधमाशा ह्या पाहायला मिळतात. या मधमाशांचं शास्त्रीय पद्धतीनं जरी आपण पालन करू शकत नसलो तरीसुद्धा शास्त्रीय पद्धतीनं आपण मध संकलन करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात मध या माशांपासून मिळू शकतो. नंतरची जी दुसरी प्रजाती आहे मी तुम्हाला सांगितलं, फुलोरी किंवा काटेरी मधमाशी. वर्षाखेरीस 1 ते 1.5 किलो मधाचं उत्पादन एका वसाहतीपासून आपल्याला मिळतं. त्यानंतर कोत्या मधमाशी, जिला आपण डंकरहित मधमाशी म्हणतो. त्यानंतर सातेरी मधमाशी, हिला भारतीय मधमाशी आपण संबोधतो. एकाच ठिकाणी झाडाच्या डोलकीमध्ये, वारुळामध्ये, दगडाच्या कपारीमध्ये 7 ते 8 पोळे आपल्याला बांधलेले दिसतात, म्हणून तिला आपण सातेरी किंवा सातपुडा मधमाशी असं म्हणतो. त्यानंतर युरोपीय मधमाशी. सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी सारखीच विचारधारा आणि गुणधर्म असलेली मधमाशी आहे, फक्त कमी तापमानामध्ये सुद्धा उत्कृष्टरित्या काम करणारी ही मधमाशी आहे. आणि या मधमाशींपासून आपल्याला 30 ते 40 किलोपर्यंत सुद्धा मधाचं उत्पन्न एका वसाहतीपासून आपल्याला मिळवता येऊ शकतं. मित्रहो, मधमाशी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्या मधमाशीचा आयुष्यक्रम समजून घ्यावा लागेल. कारण जर आपल्याला मधमाशांचं पालन करायचं तर या मधमाशांचा आयुष्यक्रम कसा चालतो. मधमाशी हा कीटक आहे आणि या कीटकाच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था आहेत: अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. त्यामध्ये ही अंडी अवस्था आहे. अशा प्रकारची अंडी ही राणी मधमाशी घालत असते. सर्वसाधारणपणे 3 दिवसांची अंडीची अवस्था असते. त्यानंतर अंडी उपतात, त्या अंडींमधून आळ्या बाहेर पडतात आणि मग त्या आळ्यांना जोपासण्यासाठी कामकरी मधमाशी त्यांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बी मिल्क म्हणजेच मधमाशीचं दूध, ज्याला आपण राजान्न म्हणतो, ते दिलं जातं. आणि नंतर तिथून पुढे 3-4 दिवसानंतर मग त्यांना फक्त ठेसा भाकरी म्हणजेच मध आणि परागाचं मिश्रण हे त्यांना पुरवलं जातं.
अळी अवस्था झाली की मग ती कोश अवस्थेमध्ये जाते. ही कोश अवस्था सर्वसाधारणपणे 1 आठवडा ते 2 आठवड्याची असू शकते. त्यानंतर जर आपण एकंदरीत बघितलं तर अंडी घालण्यापासून तर या मधमाशांचा प्रौढ म्हणून उदय होण्यासाठी किती दिवस लागतात, तर कामकरी मधमाशीचा जन्म हा 21व्या दिवशी होतो. नर मधमाशीचा जन्म हा 24व्या दिवशी होतो, तर राणी मधमाशीचा जन्म हा 16व्या दिवशी होतो. आता यामध्ये जर आपण आकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्या वसाहतीमध्ये एकुलती एक जी राणी आहे ती आकाराने सर्वात मोठी आहे. धष्टपुष्ट असलेली, आकाराने मोठी असलेली एकमेव माशी जी आहे ती आहे राणी मधमाशी. आणि इतर ज्या मधमाशा आपल्याला तिथे बझिंग करताना दिसतात, उडताना दिसतात किंवा त्या पोळ्यावर बसलेल्या दिसतात, त्या सर्व मधमाशा ह्या कामकरी मधमाशा असतात. कारण त्यांची संख्या हजारोच्या संख्येनं असते आणि 100-200च्या संख्येनं अशा मधमाशा ज्या राणी माशीपेक्षा आकाराने थोड्या लहान आहेत परंतु कामकरी माशीपेक्षा आकाराने थोड्या मोठ्या आहेत, त्या म्हणजे नर माशा. आता कामकरी मधमाशी आणि राणी मधमाशी या मादी आहेत म्हणून त्यांना नांगी असते. नर माशी हा स्वतः नर असल्यामुळे त्याला नांगी नसते. कारण ही नांगी म्हणजे काय, तर अंडी घालण्यासाठीचं तिचा एक अवयव हा नरांमध्ये नसतो. हा फक्त कामकरी माशीमध्ये आणि राणी माशीमध्ये असतो. राणी माशी त्याचा उपयोग फक्त जेव्हा दुसरी राणी तिच्यासोबत प्रतिस्पर्धा करण्यासाठी येत असते तेव्हा तिला मारण्यासाठी तिचा वापर करत असते. आणि कामकरी मधमाशा आपल्या वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी त्या डंकाचा वापर करत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की या राणी मधमाशीला, कामकरी मधमाशीला काय कामं दिलेले आहेत निसर्गानं, तर मी तुम्हाला सांगितलं हा पिलावळ आहे, गोतावळा आहे, हा वाढवण्याची सगळी जबाबदारी राणी माशीला दिलेली आहे. समागमामध्ये, मिलनामध्ये फक्त राणी माशी आणि नर माशी ही सहभाग घेत असते. आणि एक राणी माशी दररोज सर्वसाधारणपणे 500 ते 1000 अंडी ती घालत असते. म्हणजे दररोज 500 ते 1000 अंडी ती घालू शकते. काही वेळेला ती 1500 अंडी सुद्धा घालू शकते. पण केव्हा, जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये तिथे फुलोरा उपलब्ध असेल, मकरंद उपलब्ध असेल आणि पराग उपलब्ध असेल, अशा वेळेला ती 1000 ते 1500 सुद्धा अंडी एकेका दिवशी घालू शकते. अशी आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये राणी माशीचं आयुष्य जर आपण बघितलं तर 3 वर्षाचं, 2 ते 3 वर्षाचं आयुष्य तिचं असतं. अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे 70 ते 80 लाख अंडीपर्यंत अंडीसुद्धा ती संपूर्ण आयुष्यामध्ये तिच्या घालू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं त्या बिचाऱ्या कामकरी मधमाशीचं असतं. कारण तिला नावच पडलेलं आहे कामकरी. अगदी वसाहतीची राणी म्हणून मिरवणारी जी राणी माशी आहे तिला खाऊ घालण्याचं काम सुद्धा कामकरी मधमाशी करत असते. कामकरी मधमाशी वांज असते, परंतु राणी माशीनं जन्म दिलेल्या पिलांना पाळण्याचं काम, यशोदा म्हणून करण्याचं काम ही कामकरी मधमाशी करत असते. आणि सुरुवातीचे पहिले 3 दिवस आपल्या वसाहतीचं स्वच्छता ठेवण्याचं काम ती करते. तिथून पुढचे 4 ते 6 दिवस ज्या मोठ्या आळ्या आहेत त्या आळ्यांना खाऊ घालण्याचं काम ती करते. तिथून पुढे 3 दिवस 7 ते 10 दिवसापर्यंत नवीन जन्मलेल्या ज्या आळ्या आहेत त्यांना अन्न पुरवण्याचं काम करते. 13 ते 18व्या दिवशीपासून पुढे ती मेण स्तवण्याचं काम करते, घरं बांधण्याचं काम करते, पोळं बांधण्याचं काम करते. आणि तिथून पुढे 19 ते 20 दिवस झाली की मग आपल्या वसाहतीचं संरक्षण करते. आणि तिथून पुढे 21 दिवसाच्या पुढे तिचं आयुष्य झालं की मग मध गोळा करणे, मकरंद गोळा करणे, पाणी गोळा करणे किंवा त्याचबरोबर आपल्या वसाहतीतील तापमान 30+2 डिग्री सेल्सिअसपर्यंत मेंटेन ठेवणे. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, त्या मधमाशांच्या वसाहतीचं तापमान तुम्हाला 30 ते 32 डिग्री सेल्सिअस या दरम्यान पाहायला मिळेल मित्रहो. कारण ह्या मधमाशा त्यांचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जीवन ह्या त्या मधमाशांच्या वसाहतीचं जे तापमान आहे ते स्वतःच्या पंखांना हलवून ते बाधित ठेवण्याचं, अबाधित ठेवण्याचं काम ह्या मधमाशा तिथे करत असतात. आणि नंतरचा जो तिसरा जो घटक आहे तो म्हणजे नर माशा. नर माशांना फक्त एकच काम आहे, राणी माशीसोबत समागम करणे. आणि राणी माशी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदा समागम करते. आणि एकदा समागम झालं
की हे 100-200च्या संख्येनं असलेले नर पतंग, नर माशा ज्या आहेत ह्या मग आयदी बनतात, आयत खाऊ बनतात आणि जेव्हा अन्नाचा तुटवडा भासतो तेव्हा ह्या कामकरी मधमाशा मात्र या नरमाशांना त्यांच्या वसाहतीतून हकालपट्टी करून काढून देतात. सांगायचं तात्पर्य की निसर्गानं कसं सहजीवन पद्धतीनं जगता येतं हे या मधमाशांपासून आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर या मधमाशांच्या वसाहतीमध्ये अशी सपाट जी घरं असतात ही कामकरी मधमाशींची असतात आणि उंचवटा असलेली मोजकी जी घरं असतात ही आपल्याला नरमाशींची असतात. तर अशा पद्धती ही कामकरी मधमाशी नरमाशांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. राणीचं जे घरटं असतं ते अशा पद्धतीनं 1-2 किंवा काही वेळेला 4 ते 6 संख्येनं सुद्धा आपल्याला या राणी माशीचं घर तिथं पाहायला मिळतं आणि ते जर घर आपण कापलं तर त्या राजांना मध्ये माखलेली ती राणी माशीची अळी आपल्याला तिथे पाहायला मिळते. या राणी माशीला मात्र अळी अवस्थेपासून तर मरेपर्यंत हे राजांना तिला दिल्या जातं. बाकी कामकरीच मधमाशी तिच्या ग्रंथींमधून राजांना तयार करत असते, परंतु स्वतःच्या जीवनात मात्र त्याच्यावर कधी डोळा ठेवत नाही. त्या राजांनाला कधीही ती स्पर्शसुद्धा करत नाही. ते सगळं राजान्य तिच्या पहिल्या 3 दिवसाच्या अवस्थेतील पिलांना आणि आयुष्यभर त्या राणीला पोसण्यासाठी ती वापरत असते. तर सांगायचं तात्पर्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ते म्हणजे एक सहजीवन पद्धती आणि कसं आपलं जीवन इतरांसाठी आपण अर्पित करावं हे आपल्याला या कामकरी मधमाशांपासून पाहायला मिळतं. आणि अशा घरट्यातून मग या कामकरी राणी मधमाशा बाहेर पडतात. आता इथं एक व्हिडिओ तुम्हाला माहितीसाठी मी ठेवलेला आहे. हा प्ले नाही होते असो. तर या पद्धतीनं आपण जेव्हा मधमाशांची वसाहत बघतो तर आपल्याला अशी तिथे घरं झालेली दिसतात. जी चेपटी घरं आहेत ती कामकरी मधमाशांची आहेत. जिथं कुठं आपल्याला उंचवटा झालेली घरं दिसत आहेत ही नरमाशांची घरं आहेत आणि एक लांबुळकं घर जे आपल्याला दिसत आहे ते राणी मधमाशीचं आहे. तर यामध्ये सर्व मी फोटोज दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला होता. तर एकंदरीत मध कसा काढता येतो हे सर्व व्हिडिओज आहेत, पण थोडं तांत्रिक बिघाडामुळे आपल्याला ते बघता येत नाहीत. हे सर्व व्हिडिओज आहेत, कसं मध काढणी होते, पोलन कलेक्शन कसं होतं. तर एकंदरीतच हा जो मेन आहे मधाबद्दल तर आपल्याला सर्वांना परिचित आहे, त्याविषयी आपण बोलू. परंतु हा मेन सुद्धा बाजारामध्ये याला चांगलं बाजारपेठ आहे. 500 पासून ₹500 ते ₹800 प्रति किलो या दरानं हे मेन विकत घेतलं जातं. आणि या मेनाचे जर आपण उपयोग बघितले तर अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल त्याची ॲक्टिव्हिटी आहे. जिथे कुठे आपल्याला इन्फ्लेमेशन होतं त्या इन्फ्लेमेशनला उपचारासाठी सुद्धा या बी वॅक्सचा वापर केला जातो. आपलं यकृत लिव्हर जर आपल्याला आरोग्यदायी ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी मेणाचा उपयोग आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहेत, कलर्स आहेत, पॉलिशेस आहेत, इंक्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या वॅक्सचा वापर होतो. जे काही औषधे आहेत त्यानंतर सौंदर्य प्रसाधनं आहेत त्यामध्ये सुद्धा या मेणाचा वापर केला जातो. त्यानंतर मध. आता या मधामध्ये जर आपण बघितलं तर 27 प्रकारचे मिनरल्स आहेत, 22 प्रकारचे अमिनो आम्ल आहेत आणि सर्वसाधारणपणे 5000 पेक्षा जास्त सक्रिय एन्झाईम्स म्हणजे विकर आहेत. आणि यामुळं हा मध आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी ठरतो. हा जो मध आहे हा एनर्जी बूस्टर आहे. हा मध आपल्याला चिरकाल तारुण्य ठेवण्याचं सुद्धा काम करत असतो. आपलं रक्त शुद्धी करण्याचं काम सुद्धा हा मध करत असतो. अँटी ॲलर्जिक, एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल, ती ॲलर्जी जर आपल्याला घालवायची असेल तर अशा वेळेला आपण मधाचं सेवन आणि परागाचं सेवन जर केलं तर आपण ती ॲलर्जीसुद्धा कमी करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपलं चयापचय जी प्रक्रिया आहे ते सुद्धा वाढवण्याचं काम, सुधारण्याचं काम हा मध करत असतो. आणि एकंदरीतच आपलं जे काही ब्लड प्रेशर आहे ते सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम हा मध तिथे करत असतो. तर एकंदरीतच या मधाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या विचारांमध्ये थोडी तफावत आपल्याला पाहायला मिळते. कारण शुद्ध मध कसा ओळखावा इथेच आपण धांदून जातो. कारण जर आपल्याला शुद्ध मध काय हे जर ओळखता आलं मित्र हो तर मात्र आपल्याला शुद्ध मध लवकरात लवकर मिळवता येऊ शकतो. आता बघा, बऱ्याच वेळेला आपण बघतो स्वतः एखाद्या झाडावरून आपण मध झाडून आणतो आणि तो मध आपण एखाद्या बॉटलमध्ये ठेवतो. कालांतरानं त्या मधाचं
साखरेत रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं, तो मध गोठलेला दिसतो आणि आपण काय करतो, तो मध फेकून देतो. आपण म्हणतो तो मध खराब झाला. पण मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मधाचं गोठणं जे आहे ते म्हणजे एक प्रकारे तो मध स्वतःला त्याचं फर्मंटेशन होऊ नये, फर्मंटेशन प्रक्रियापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो गोठत असतो. आणि हा असा गोठलेला मध मात्र याला कधीही एक्सपायरी नसते. हा गोठलेला मध तुम्ही परत द्रवरूपात आणू शकता. कसं? ज्या भांड्यामध्ये मध ठेवलेला आहे ते भांडं गरम पाणी करून त्या भांड्यामध्ये ठेवायचं, आपोआप तो मध तुम्हाला वितळायला सुरुवात होईल. नंतर तो वितळलेला मध तुम्ही परत खाऊ शकता. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मध गोठणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि असा मध एखाद्या मधमाशी पालकाकडून जर आपण विकत घेतला आणि जर तो गोठला तर त्याच्यात घाबरण्याची काहीही गरज नाही. तो गोठलेला मध सुद्धा तुम्ही सेवन करू शकता किंवा तो परत गरम पाण्यामध्ये ठेवून तो तुम्ही परत द्रवरूपात करून त्याचं प्राशन करू शकता. तर हा जो मध आहे, जर तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की इजिप्तमध्ये ज्या मम्मीज होत्या, एक आत्ताचं सर्च रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये 3000 वर्षापूर्वीचा मध त्या मम्मीसोबत एका मातीच्या भांड्यामध्ये आढळला आणि तो मध शास्त्रज्ञ सांगतात की तो आजही खाण्यायोग्य आहे. सांगायचं तात्पर्य काय की शुद्ध काय आहे आज जगामध्ये आपल्याला ओळखण्याची गरज आहे मित्रो. कारण आपण बघतो मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मध आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक कंपनी सांगते आमचा मध गोठत नाही आणि त्याच्या लेबलवर जर तुम्ही पाहिलं तर तिथं लिहिलेलं असतं हनी टेंड्स टू क्रिस्टलाइज. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की का त्या कंपन्या त्यांच्या बॉटलवर लिहितात हनी टेंड्स टू क्रिस्टलाइज. कारण की हे एक मानक आहे. हनी हा गोठू शकतो, कारण जर शुद्ध मध असेल तर त्याच्यामध्ये गोठण्याची क्षमता सुद्धा असते. तर त्यामुळं असा जर गोठलेला मध आपल्या हातात कधी आला तर तुम्ही काळजी करू नका, तो मध तुम्ही तसाही सेवन करू शकता. कारण जे काही देश आहेत, दुसऱ्या देशांमध्ये हा गोठलेला मध क्रीम हनी म्हणून आनंदानं खाल्ला जातो आणि या क्रीम हनीची बाजारामध्ये जी किंमत आहे ती या द्रवरूपातील हनीपेक्षा, मधापेक्षा दुप्पट आहे मित्रांनो. त्यामुळं ही एक गैरसमज आपण दूर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पराग आहेत, हे परागसुद्धा ₹1200 किलो या दरानं आपण या मधमाशी पालनातून त्याचा विक्री करू शकतो. एनर्जी बूस्टर आहे, ज्या मोठ्या मोठ्या जिम आहेत त्या जिममध्ये रिच प्रोटीन डाएट म्हणून या पोलनकडे बघितलं जातं आणि हा जो पोलन आहे तो आपल्या शारीरिक प्रक्रिया, आपलं जे चयपिचय प्रक्रिया आहे, पचनसंस्था आहे ते वधारण्याचं कामसुद्धा हा पराग करत असतो. एकंदरीतच आपल्याला जर ॲलर्जी असेल ती ॲलर्जीच्या उपचारामध्ये सुद्धा हा पराग अतिशय महत्त्वाचा आहे. प्रोपोलिस, जे काही आपण जखमेवर लावण्यासाठी टिंक्चर आयोडीन वापरतो, जे काही औषधं मलम आपण वापरतो, ऑइंटमेंट वापरतो, त्या ऑइंटमेंटमध्ये हे प्रोपोलिस आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रोपोलिस ₹1500 प्रति किलो या दरानं सुद्धा आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे. त्याचासुद्धा आपण या मधमाशी पालनातून त्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. ज्या काही त्वचा क्रीम आहेत, त्वचेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीम आहेत, जे काही टूथपेस्ट आपण वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे प्रोपोलिस पाहायला मिळतं. आणि हे प्रोपोलिस जे आहे हे युरोपीय मधमाशा मोठ्या प्रमाणात गोळा करत असतात. सातेरी मधमाशी कधीही रोंगन म्हणजे प्रोपोलिस गोळा करत नाही. त्यानंतर रॉयल जेली, आता याची जर तुम्ही किंमत बघितली तर 1.5 ते 2 लाख रुपये kg एवढ्या दरानं हे रॉयल जेली बाजारपेठेमध्ये त्याला बाजारपेठ आहे. परंतु त्याचं तेवढं उत्पादन करणं, 1 किलो रॉयल जेली उत्पादन करण्यासाठी तुमच्याजवळ 300-400 मधमाशांच्या वसाहती असाव्या लागतात. तर सांगायचं तात्पर्य, आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढ्या पद्धतीनं जर आपण या मधमाशी पालनामध्ये जर आपण उतरलो, 10 मधमाशांच्या वसाहती असतील, 100 मधमाशांच्या वसाहती असतील, या पद्धतीनं जर आपण मधमाशी पालन या व्यवसायाकडे आलो तर आपल्याला खऱ्या अर्थानं मधाव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच उत्पादनांचं आपण तिथे उत्पादन घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बी व्हेनॉम. या बी व्हेनॉमची जर किंमत तुम्ही बाजारात बघितली मित्र तर 80 लाख ते 1 करोड रुपये पर लिटर एवढी त्याची किंमत आहे. परंतु परत तोच विषय, तेवढ्या 1 लिटर मधमाशीचं विष काढण्यासाठी तुमच्याजवळ 1000 वसाहती असायला पाहिजेत. पण एक सांगायचं तात्पर्य की हे मधमाशी पालन फक्त मधापुरतं त्याला आपण लिमिटेड करून चालणार नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मेन, पराग,
रोंगण, मधमाशी विष, रॉयल जिली या सर्व पदार्थांचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि हे मधमाशीचं विष तुम्हाला अस्थमा असेल, सांधेवात असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, कोलेस्टेरॉलचं रक्तातील प्रमाण जर वाढलेलं असेल, या सगळ्या उपचारांमध्ये तुम्हाला फायद्याचं ठरतं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून इथं सांगतो, जेवढेही मधमाशी पालक आहेत, जे या मधमाशांसोबत नेहमी राहतात, मधमाशांचे डंख झेलतात, त्या लोकांना तुम्हाला कधीही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल लेवल तुम्हाला त्यांच्या वाढलेल्या दिसणार नाहीत. मी स्वतःच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगू शकतो. एकेकाळी मला एक मधमाशी चावली तर माझा पूर्ण चेहरा सुजायचा, परंतु आता मला मधमाशीनं डंक जरी केला तर तेवढ्या पुरतं फक्त मला तो जो काही डंखाचा जे ज्वलनशील हे असतं तेवढंच फक्त दाह निर्माण होतो, बाकी नंतर त्याच्यातून सुजही येत नाही. बऱ्याचशा ॲलर्जी असतात आपल्याला, त्या ॲलर्जीसुद्धा घालवण्याचं काम हा मधमाशीचं विष करत असतं. आणि हा व्हिडिओ प्ले होत नाही खरं तर, याच्यात बरेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणले होते. परागीभवन हे मधमाशांचं चालत आलेलं अविरत कार्य आहे, ज्याची किंमत त्या मधमाशांच्या विषामध्ये 1 करोड रुपयामध्ये सुद्धा आपण मोजू शकत नाही. कारण मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की अल्बर्ट आइन्स्टाईन या जगविख्यात शास्त्रज्ञानं सांगितलं की जर या पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर आपल्याला खाण्यासाठी अन्नधान्यसुद्धा उपलब्ध राहणार नाही. आणि ढोबळ मानानं जर आपण विचार केला, सर्वसाधारणपणे 30 ते 40% पिकाचं उत्पादन वाढ करण्याची क्षमता या मधमाशांच्या परागीभवनामध्ये आहे. आणि याच्या माझ्या लेक्चरपूर्वी जे आपण लेक्चर ऐकले मिरची पिकाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत, परागीकरण होत नाही, तर ते परागीकरण करण्यासाठी मधमाशी शिवाय दुसरा पर्याय आपल्याजवळ नाही मित्र. कारण ही मधमाशीच असा जीव आहे जी आपल्याला खरोखर विचारांची शेती करण्याचं वळण लावू शकते. कारण मधमाशी पालन केलं तर आपोआप आपले कीटकनाशकांचे फवारे कमी होणार, आपोआप आपले जे काही क्रॉप रेसिड्यू आहेत ते कमी होणार. म्हणजे जर आपण बघितलं, लाख दुखो की एक दवा जर असेल तर ते मधमाशी आहे. आणि त्या मधमाशींचा वापर आपण केला पाहिजे. खरं पाहिलं तर मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे, परंतु मी सुद्धा, मला अभिमान आहे की मी सुद्धा एक मधमाशी पालक आहे. आम्ही सुद्धा एक चेतक फार्म्स नावाचा ब्रँड डेव्हलप केलेला आहे. आणि आमचे मित्र झाकुरवार जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही काही वर्ष कामसुद्धा केलेलं आहे. ते सुद्धा एक चांगले बीकीपर आहेत. तर एकंदरीत बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत मला शेअर करायच्या होत्या, परंतु मला असं वाटतं की एक प्रॅक्टिकल जो भाग राहिलेला आहे की खरोखर ग्राउंड लेवलवरती मधमाशी पालन कसं केलं जातं त्याविषयी आपल्याला श्री आनंद जाकुरवार हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण सर्व थोरा मोठ्यांनी माझे त्रासाचे 2 शब्द अतिशय शांततेने ऐकून घेतले. जरी गर्दी कमी असली तरी जे बसलेले होते ते दर्दी होते असे समजून माझा जो काही बोलण्याचा जो रस होता तो तुम्ही काही कमी होऊ दिला नाही. त्यामुळं मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपल्याला मधमाशी पालनाविषयी काही माहिती लागली आपण अवश्य संपर्क करा. शासकीय सेवेत असल्यामुळं सगळं तुम्हाला ज्ञान मोफतच दिलं जाईल, त्यामुळं निसंकोच राहावं. फक्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेही खाद्यपदार्थ खात आहोत ते खरोखर प्युअर आहेत का आणि ते प्युअर कसे असतात हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. तर आपण याला सक्सेसफुल सस्टेनेबल करायला म्हणजे काय स्टेप्स घेतात तर ते थोडं बरं. मला वाटतं आपण या मार्गदर्शनाच्यामध्ये थोडं उशिरा आले असावे. सुरुवातीलाच मी या विषयाबद्दल उहापोह केला, परंतु परत त्याविषयी आपण थोडं बोलूयात. बघा, मधमाशी पालन जे आहे ते कोणती प्रजाती आपण निवडतो याच्यावर खूप म्हणजे विसंबून आहे. तर कमर्शियल मधमाशी पालनासाठी 2 प्रकारच्या प्रजाती आपल्याजवळ आहेत. एक म्हणजे भारतीय सातेरी मधमाशी आणि दुसरी म्हणजे युरोपीय मधमाशी. जर आपल्याला स्थानांतरण करायचं नाही, आपल्याजवळ कमी प्रमाणामध्ये फ्लोरा आहे, आपण आपल्या शेतीच्या भरोशावर मधमाशी पालन करायचा विचार करत आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये सातेरी मधमाशी आपल्यासाठी उपयुक्त आहे. कारण ही मधमाशी आपल्याला वर्षाखेरीज जर फ्लोरा आपला जेमतेम असेल तर 4-5 किलो प्रति वसाहत प्रतिवर्ष मधाचं उत्पादन देऊ शकेल. परंतु जर आपल्या अपेक्षा जास्त असतील की नाही, मला सर्वसाधारणपणे मला 2 टनापर्यंत 3 टनापर्यंत मधाचं उत्पादन घ्यायचं, तर युरोपीय मधमाशी अशी मधमाशी आहे जी तुम्हाला ॲव्हरेज 15 ते 30 किलोपर्यंत प्रति वसाहत प्रतिवर्ष मधाचं उत्पादन देऊ शकते.
आणि ती या प्रमाणात जर मधाचं उत्पादन देत असेल तर तिचे लाडसुद्धा आपल्याला पुरवता आले पाहिजे. तर तिला जो लागणारा फुलोरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात लागतो. जसा आपला प्रश्न होता, मधमाशी पालन हे का शक्य नाही आहे, तर या मधमाशांना, युरोपीय मधमाशांना लागणारा फुलोरा हा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असावा लागतो. आणि आपली जी पीक परिस्थिती आहे, ज्यामध्ये आपण जर विदर्भाचा आपला विचार केला तर कापूस, सोयाबीन, तूर आणि आपलं भंडारा साईडला गेलो तर भात किंवा धान, तर यांना आपल्याला तेलवर्गीय पिकांचा जर आपण मोठ्या प्रमाणात समावेश केला, फुलवर्गीय पिकांचा जर समावेश केला, तर खऱ्या अर्थानं हे मधमाशी पालन आपण सस्टेन करू शकतो. फक्त आपल्याला स्थानिक लेवलवर करायचं असेल तर सातेरी मधमाशी, आणि जर आपली हिंमत असेल की आपण राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलवर्गीय पिकं, मोहरी, सूर्यफूल अशा पिकांची लागवड केली जाते, त्या ठिकाणी आपण युरोपीय मधमाशीचं पालन करू शकतो. हे आनंद जकुरवार जे आहेत आणि माझा जो भाऊ आहे पांडुरंग मगर, तर हे युरोपीय मधमाशीचं पालन करतात. आणि यांचं जर बघितलं तर एका पेटीमधून हे 20 ते 25 किलो, 30 किलो ॲव्हरेज मधाचं उत्पादन घेतात. परंतु त्यासाठी आपल्याला आपला हा परिसर सोडून आपल्याला जिथं अशी व्यवस्था आहे तिथे आपल्याला जाता येईल. आणि जसा आपला प्रश्न होता, तर खऱ्या अर्थानं जर आपण तेलवर्गीय पिकांकडे जर वळलो तर हळूहळू आपल्याला हाही व्यवसाय तिथं सस्टेन करता येईल. नाही, तुम्ही वाटेल तर माझा नंबरही ठेवा. मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे शास्त्रज्ञ म्हणून आहे, डॉक्टर प्रमोद मगर. आपण माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा आपले बी कीपर आहेत त्यांचाही तुम्ही प्रत्यक्ष नंबर घ्या. 7757 08 1885. 7757 08 1885. द्वारे आपल्याला दाखवतील व मार्गदर्शन करतील. त्यांचं स्वागत करतो. माझं नाव आनंद प्रेमानंद जक्कुलवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. उच्च शिक्षण घेऊन मी मधमाशी या क्षेत्रामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोनाकडून बघितलं. पण आपल्याकडे जनरली असं होतं की उच्च शिक्षण घेऊन लोक परदेशी जातात आणि नोकरीच्या मागे धावतात. तर मधमाशी पालन हा एक खूप गंभीर विषय आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, जो आज आपल्यासाठी ह्या ॲग्रिव्हिजनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर प्रमोद सरांनी मधमाशी काय, तिची गरज काय आणि तिला कशा प्रकारे करता येऊ शकतं आणि तिचं इम्पॉर्टन्स समजावून सांगण्याचा एक कमी वेळात प्रयत्न केलेला आहे. ही मधमाशी ही एक अशी कीटक म्हणता येईल का हिला तुम्ही रोज समजलं तरी कमी आहे. कारण की आपला मूळ एक आपण मनुष्य जात अशी आहे की तुमचं 10 मिनिटात मूड काय असणार आहे, 11व्या मिनिटाला तुमचा मूड कसा असणार. पण हा एक कीटक आहे, या कीटकाला समजणं आणि तिची बिहेवियर तुम्ही कशा प्रकारे हँडल करा आणि त्या हिशोबाने तुम्हाला वागणं. मित्रांनो, आपल्याप्रमाणे मधमाशी वागणार नाही, पण एक व्यावसायिक आणि एक व्यापारी दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. जर बीकीपर म्हणून तुम्ही काम केलं तर तुम्हाला मधमाशीप्रमाणे वागावं लागणार आहे. हे मात्र महत्त्वाचं आहे. आता सरांनी तुम्ही जो प्रश्न केला की तुम्हाला सांगितलं गेलं की ही बी कीपिंग की मधमाशी पालन इथे होऊ शकत नाही, एकदम बरोबर आहे. का बरं नाही होत, त्याचे कारण आहेत. आणि ते कारण कुठंतरी आपण एक शेतकरी म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून आपण इथं करता आले पाहिजे. आज हा मधमाशी पालन कुणा एकट्याचा व्यवसाय नाही. सगळ्यात पहिले हे तुम्ही शिकून घ्या, समजून घ्या. सरांनी जर सांगितलं की मधमाशी एका ग्रुपमध्ये काम करतात, एका युनिटीने काम करतात, बरोबर. मग तसं मधमाशी पालनासाठी एक टीमवर्क लागते. हे टीमवर्क कुठं फ्लोरा चांगला आहे, कुठल्या प्रमाणात मातीची पत कशी आहे, कारण की कुठलंही पीक मातीवर डिपेंड असतं. जर तुम्हाला आज वाटत आहे की ऊन खूप भरपूर आहे, फुलंच आले आणि फुलं असणार आणि वातावरणाने साथ नाही दिला तर तुमचं प्रोडक्शन निघणार नाही. आणि हा जो पूर्ण व्यवसाय हा निसर्गावर डिपेंड आहे. तर मी तुम्हाला काही प्रात्यक्षिक व्हिडिओ दाखवतो जे मी गेल्या 7-8 वर्षापासून प्रोफेशनली मधमाशीमध्ये काय काम करतो आहे. मी प्रामुख्याने एपिस मॅलिफेरा या मधमाशीचं चयन केलं. आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएट माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर मी जेनेटिक इंजिनिअरिंग टिश्यू कल्चर याच्यावर मी रिसर्चसाठी माझं सुरू होतं. ज्या दिवशी मला ही मधमाशी आली डोक्यात, तुमच्यासारख्याच कोणी जरी येऊन सांगितलं की असं होते का, तर मी त्याच्यावर रिसर्च करणं सुरू केलं. PhD सोडून दिली आणि फुल टाईम बी किपिंगमध्ये उतरलो. आता बी किपिंगमध्ये उतरल्यानंतर मधमाशीला जसं सांगितलं की 2 प्रकारे मधमाशी आपण करू शकतो, 3 प्रकारे. पहिलं म्हणजे जी जंगली भागात आपण आहे आग्या मधमाशी,
ते तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने त्यांचं घर पाळणे जाळणे आणि धुवा करून त्यांना हाकलून देणे, त्याच्यामुळे ते मधमाशीचा कुठेतरी ऱ्हास होत आलेला आहे. आणि सोबतच दुसरी मधमाशी आहे ती सातेरी मधमाशी, जिला स्थानांतरण करायची गरज पडत नाही. तुम्ही एका ठिकाणी तुमच्या शेतीत किंवा टेरेसवरती सुद्धा तुम्ही मधमाशी पालन करू शकता, जर तुमच्या एरियामध्ये आसपासच्या एरियामध्ये फ्लोरा अवेलेबल असेल तर. तिसरं म्हणजे तुम्ही एक मायग्रेटरी बीकीपर म्हणून काम करू शकता, ज्याला फुल फेजमध्ये हा बिझनेस मधमाशी पालन हे एक सेक्टर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कधी बघाल जेव्हा तुमच्याकडे कोणी उभंच नाही आजपर्यंत, आपल्याकडे माहितीच नाही. याची सुरुवात आहे नॉर्थ इंडियापासून. नॉर्थ इंडियामध्ये तुम्हाला असं वाटतं राजस्थान यूपी तिकडे इथलं मुळातलं ते तिकडचं बी किपिंग आहे. राजस्थान म्हटलं की लोकांना वाळवंट दिसतं, पण वाळवंट फार कमी प्रमाणात, पण तिथे सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चर सेक्टर जास्त आहे आणि वेगवेगळ्या व्हेरायटीजचे पिकं घेतात, मोनोफ्लोरल पिकं घेतात. तर हा तिथलाच एक व्हिडिओ आहे. आत्ताच्या घडीला सुरुवातीला मोहरीची शेतीची लागवड झालेली आहे. आता हा एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघत असाल की माझ्या मागे मधमाशाच्या पेट्या आहेत, शेकडोच्या संख्येने मधमाशांच्या पेट्या आहेत. आता ह्या पेट्या तुम्हाला मायग्रेट कराव्या लागतात. ही आहे मोहरी. तुम्ही इथून कुठेही 10 किलोमीटर पर्यंत बघाल तर तुम्हाला एकच पीक दिसणार, याला म्हणतात सिंगल फ्लोरा मोनोफ्लोरल. आता मधमाशी ही जी ॲपिस मेलिफेराची ही जी जात असते, हिची एक कॅपॅसिटी असते, ही पर डे 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत सर्वाईव्ह करते. म्हणजे तिला लागणारं पाणी, अन्न, हे जे पोलन, हे परागकण, या सगळ्या गोष्टी ती 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत जाऊन करते. बघत असाल की बिलकुल शेतीचा अगदी समोर मी मधमाशांच्या पेट्यांचा सेटअप केलेला आहे. आता मी काय केलं, ॲज अ बी कीपर मी मधमाशीचं काम 50% कमी केलं. तिला 2 किलोमीटर जाण्यापेक्षा 10 मीटरवर जा, 100 मीटरवर जा, तर तिचं जे काम होईल तेवढ्याच पटीने वाढणार आहे. बरोबर. या अशा मधमाशींच्या पेट्यांचा आम्ही सेटअप करत असतो. सरांनी जसं सांगितली परागीकरण, बघू शकता ही मधमाशी आहे, ठीक आहे. ही एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते आणि हा जो मोहरीचा जो क्षेत्र असतो आणि मोहरी हे प्लांट आहे हे क्रॉस पॉलिनेटर म्हणून काम करते. याला क्रॉस पॉलिनेशनची गरज असते. तर मधमाशी ही एक उत्तम पॉलिनेटर म्हणून काम करते की जेणेकरून तुमच्या हे जी शेतकऱ्यांच्या ज्याच्या मी शेतामध्ये पेट्या लावलेल्या आहेत त्याचं तर डेफिनेटली प्रोडक्शन तर वाढलंच आहे, पण ऑर्गॅनिक म्हणता येईल याला. हा एक नैसर्गिक सोर्स आहे की तुम्ही मधमाशी पालन कराल तर तुमचं नैसर्गिकदृष्ट्या पॉलिनेशन वाढेल आणि प्रोडक्शनमध्ये यील्ड येणार. आता बघा संख्येच्या माशी इकडून तिकडे जाते, तर माशींतला असंख्य असे केस आहेत, बारीक पोर्स आहेत की ज्याच्यावर हे परागकण चिपकलं जातं. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे 2 फ्लोरांमध्ये असतात की त्याच हिशोबाने ती पॉलिनेशन ही क्रिया घडत असते. ही एक अशी लाईव्ह वसाहत आहे की मधमाशांच्या वसाहत कशा असते. तुम्ही बघा की काही माशा जात आहेत, काही येत आहेत, जात आहेत, येत आहेत. माशी कंटिन्यू आपल्या कामामध्ये बिझी आहे. 24 घंटे माशी कधी न झोपता काम करणारी आहे. या माशांकडून शिकता येईल असं भरपूर नॉलेज आहे. मी म्हणून तेच म्हटलं सुरुवातीला की आपण जितकं माशीला समजू तितकं कमी असणार आहे. ही एक अशी वसाहत आहे, ही याला आपण म्हणता येईल की ॲडव्हान्स बी किपिंग जे आपण करतो की मधमाशांचं ब्रीडिंग इथंच केलं जातं, इथंच त्याचं संगोपन होतं आणि इथूनच त्यांची ब्रीडिंग होऊन त्यांची, जसं तुमचा प्रश्न होता की मधमाशा मिळणार कुठे, आम्ही ॲज अ ब्रीडिंग करतो, मधमाशांची ब्रीडिंग करत असतो. राणी पैदास करून, नवीन राणी पैदास करून त्यांचं अशा बेरळ. हा असा एक पूर्ण छत्ता आहे ज्याला आपण मधमाशीचं पोळं म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघा मधमाशा किती प्रमाणात आहेत, ठीक आहे. आता हा जो वरचा पोर्शन दिसत आहे ज्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर आहे, चमक नाही, तो आहे कच्चा नेक्टर, म्हणजे फुलांमधून आलेला कच्चा मध. आता हा मध परिपक्व झालेल्यानंतर मधमाशी, जे तुम्हाला जो व्हाईट कलरचा कांदा दिसतोय त्याला आपण पुरी म्हणतो, तो आहे वॅक्स, तो मेन. जो मेन हा नॅचरल पद्धतीने मधमाशीच्या ग्लँडमधून सिक्रेट होतो. तर हा तिच्या फ्युचरसाठी मधमाशी हनी स्टोअर करते, ती मध स्टोअर करते आणि मनुष्य हा चोरून खातो. आम्ही तिचं अन्न चोरतो, पण मनुष्यासाठी आयुर्वेदामध्ये मधाला एक पूर्ण अन्न म्हणून एक उपमा दिली गेलेली आहे, ते काही चुकीचं नाही. पण आज आपण बघतात की सगळ्यात पहिले कस्टमर कुठलाही व्यक्ती आला की मध प्युअर आहे का हाच एक प्रश्न करतो. म्हणजे इम्प्युअर मधच आतापर्यंत मिळत आलेला आहे, प्युअरिटी कुठंच मिळाली नाही. आणि मित्रांनो की मध, तुम्ही बोलले की मध घोटतं कुठं, तर मध इथं कधी घोटणार नाही.
मध घोटण्याची जी संकल्पना आहे ते पण आपण क्लिअर करून सांगतो. असं हे रॉ हनी असतं. आता तुम्ही म्हणता की इम्प्युअर काय असतं, लोकांना एकदम फिल्टर्ड अल्ट्रा फिल्टर वस्तू पाहिजे, तेलही पाहिजे, तेलामध्ये एक बबल सुद्धा नाही. आता ही जी तुम्ही बघून राहिले, हा वॅक्सचा पोर्शन आहे. आता आम्ही जेव्हा घर सोडून गाव सोडून जंगली भागात जेव्हा जातो तिथं आम्हाला कुठली सोय सुविधा नसते, पण आता याला फक्त फिल्टर करावं लागतं. जर हा फिल्टर जर नाही झाला तर याच्यातले पोलन पार्टिकल्स आणि वॅक्स पार्टिकल्स हनीला गोठण्यामध्ये लवकर मदत करते. आज तुम्ही उत्तरेचा जर भाग बघाल, 1 डिग्री 2 डिग्री कधी कधी मायनसमध्ये टेम्परेचर असते. इकडे माणूस गोठणार तर ते तर लिक्विड मध आहे, ते मध लवकर गोठणार. पण हाच गोठलेला मध पूर्णपणे भारताच्या बाहेर जातो आहे, हा भारतात खाल्ल्या जात नाही. हानी खराब झालं फेकून द्यायचं, सरांनी मगाशी सांगितलं. ही संकल्पना कुठेतरी चेंज झाली पाहिजे. हे जे पिवळे तुम्ही दाणे बघताय हे आहे परागकण. जसं सरांनी मगाशी सांगितलं त्या स्लाइड्स मध्ये की परागकण हा एक बाय प्रोडक्ट आहे मधमाशीचा, बरोबर. आता हा परागकण कोणी खाल्ला पाहिजे, कशाला खाल्ला पाहिजे, त्यांनी ते पण सांगितलेलं आहे. पण हा कलेक्शन कसा करतो, हा एक बाय प्रोडक्ट आहे. मधमाशीला फक्त 2 पोलन बास्केट आहे तिच्या मागच्या साईडच्या दोन्ही पायांना. जसं गावामध्ये शेण आपण असे गोळे करून चिपकवतो भिंतीला, तसं मधमाशी परागकण जमा करते, त्याच्यामध्ये आपलं फुलांचा रस टाकून त्याला इथे चिपकून आपल्या छत्त्यामध्ये घेऊन जाते. म्हणजे एवढी काम करणारी मधमाशी, जर हा पदार्थ राणी मधमाशीला मिळाला नाही तर राणी मधमाशी अंडे टाकत नाही. हा एक हार्मोन्स डेव्हलपमेंट करणारा प्रोडक्ट आहे, नॅचरल सोर्स आहे प्रोटीनचा. तर आपली दुर्दशा बघा मित्रांनो, भारतामधून रॉ मध्ये हे पॅकिंग बाहेर जाते आणि इंडियामध्ये भारतामध्येच कॅप्सूलच्या फॉर्मेशन मध्ये आपण हे खातो की शक्तिवर्धक टॅबलेट खाऊ. कधी आपण त्या कॅप्सूल फोडून पाहिली का, कुठले दाणे आहे, डायरेक्ट पोटात. हे दाणे जर तुम्ही रोज मेथीच्या दाण्यासारखे किंवा सोपेसारखे जरी खाल्ले तरी काही फरक पडणार नाही, कारण की हे मोहरीच्या फुलांवरचं पोलन आहे. हा एक बाय प्रोडक्ट झाला. दुसरा बाय प्रोडक्ट आपण बघू, हा वॅक्स. हा रॉ प्रमाणात वॅक्स असतो, याला सुद्धा चांगली मागणी असते. याला फक्त फिल्टर करावं लागतं आणि प्रोसेस करून मार्केटमध्ये विकलं जाते. याचे काही पण बाय प्रोडक्ट्स बनवू शकतात, भरपूर प्रमाणात काम येतो. तर हा एक 2 बाय प्रोडक्ट तुम्हाला 3 सांगितले, मधमाशी, त्याची ब्रीडिंग, पोलन आणि वॅक्स. आता याच्यानंतर एक्झॅक्ट मधमाशी पालक करतो कसा, राहतो कसा, हा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे. होतं का, आपल्याकडे मराठी माणसामध्ये सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिले आपणच क्वेश्चन उभे करतो, साला होईल का माझ्यानी बरोबर आहे. म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळाल्यानंतर माणूस 10 वेळा विचार करेल मी करू की नाही, पण मधमाशी चावल्यानंतर तो विचारही करणार नाही की मी नाही करू शकत, कारण की एवढी जोरात चावू शकते मधमाशी. पण मधमाशी चावली तेव्हाच कुठेतरी क्रांती घडल. तर ह्या क्रांतीचा एक छोटासा पार्ट बघा की या टेंटमध्ये आम्ही तिथं राहून अशा मधमाशांना, एक बीकीपरला राहावं लागतं आपलं घरदार सोडून, कारण की ही जी मधमाशाच्या पेट्या आहे या पेट्यामध्ये त्याची पूर्ण लक्ष्मी आहे ना, ही सगळी प्रॉपर्टी आहे. एक मधमाशीची पेटी 4,500 ते 5,000च्या जवळपास त्याची किंमत आहे. असं तुम्ही बघू शकता, अखंड अशा मधमाशा आहेत. आम्ही 3 किलोमीटरच्या नंतर दुसरी गाडी म्हणजे असं उतरतो. तर जसं आम्ही 400-500 पेट्यांवरती आम्ही मधमाशींचं काम करतो. विदर्भातले असे जे काही तरुण लोक आहे की त्यांना एकत्रित करून हे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. एक कुठंतरी गर्व येते की आपण महाराष्ट्र सोडून आपली छाप बाहेरच्या राज्यात सोडतो. इथं अपमान होतो पण तिकडं आपला आदर होतो. हे काही फुटेज आहे, हे काही क्लिप्स आहे बघा. हे मधमाशी पालन आहे की आता मध कसं काढलं जातं. हे मध यंत्र आहे, या मध यंत्राच्या माध्यमातून काढतो. त्या मधमाशाच्या पोळ्याला आम्ही नष्ट करत नाही का, जेणेकरून दरवर्षी कामी आलं पाहिजे. आता ही मध काढण्याची टेक्निक आहे. मधमाशांना न मारता न हलवता आम्ही तिथं ब्रश मारून तिथे ठेवतोय की मधमाशा तिथेच राहिल्या पाहिजे. ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत, या फ्रेम्स याच्यामध्ये येतात मशीनमध्ये आणि विदिन अ मिनिटमध्ये 1 मिनिटामध्ये याचं हनी पूर्ण निघून जातं. ही अशी मशीन आहे. या मशीनच्या माध्यमातून सगळं मॅन्युअली आहे, कुठली मशीन नाही.
इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, सगळं मॅन पॉवरचा ग्राउंड लेवलवरती काम आहे. 1 मिनिटामध्ये मध निघाल्यानंतर हे पोळं परत त्याच बॉक्समध्ये जातं की जेणेकरून मधमाशी त्याच्यामध्ये हनी संकलन करणं सुरू करते. आता हे हनी संकलन केल्यानंतर आता जसं पूर्ण लेबर वर्क आहे आणि हे जे काम आहे हे सगळं टेक्निकली लेबर वर्कवर डिपेंड असते. अशा प्रकारे आपण तिथं फिल्टर करतो. तुम्ही बघू शकता की याचा कलर, मधाचा कलर कसा आहे. हे मध आता फ्रेश आहे. फ्रेश असल्यानंतर जसं जसं जुनं होईल तसं तसं डार्क होत जाईल. आणि आम्ही सकाळी 10 वाजता मध काढण्यासाठी जेव्हा लागतो आणि संध्याकाळी 5 वाजता बघतो तर एका दिवसामध्ये एवढं मध निघतं आमच्या 250 पेट्यामधून. जवळपास 1 टनाच्या वरती मध काढतो आणि दर 7 ते 8 दिवसात किंवा 10 दिवसामध्ये एक राऊंड होतो. तर हे बघू शकता की आता काढलेलं मध विकायचं कुठं. काही कंपनीज आहे, काही ट्रेडिंग होतात की जे मध एक्सपोर्ट करतात. तर आम्ही त्यांना एक 16 टनाची जी गाडी असते या गाडीमध्ये आम्ही त्यांना मध पाठवून देतो. भारतामध्ये मधमाशी पालन फार कमी आहे पण मधाची डिमांड जास्त आहे. इंडियन हनीची डिमांड बऱ्यापैकी आहे. आज संपूर्ण राष्ट्राचा जर विचार केला वर्ल्डचा तर या वर्ल्डच्या माध्यमातून भारत हा सध्या 7व्या क्रमांकावर आहे मध निर्यातक म्हणून. पण चायना आजही फर्स्टवर आहे आणि चायनामधून सिरप येत आहे ते इंडियात. आतापर्यंत जे खाल्लेलं आहे ब्रँडिंगच्या माध्यमातून ते फक्त तुम्ही सिरप खाल्लेला आहे. मग हे क्वालिटी कशी येणार, ही कशी येणार. आणि सरांनी जसं सांगितलं की मध गोठतं, मध गोठणार पण मध कुठलं गोठलं जातं की जे तेलवर्गीय पदार्थ आहे किंवा जे सीड्स आहे की जे फुलं आहे ज्यांच्यावरून जसं सूर्यफूल झालं, तीळ झाला, मोहरी झाली, यावरून काढलेलं जे मध असणार आहे हे लवकरात लवकर गोठणार आहे. आता बघा मधमाशांना जर मायग्रेट करायचं आहे तुम्हाला तर अशा ट्रकमध्ये बसून मधमाशांना घेऊन जावं लागतं. याच्यासाठी मॅन पॉवर आणि आपली चिकाटी पाहिजे की जेणेकरून तुम्ही हे घेऊन जाऊ शकले पाहिजे. रातोरात तुम्हाला प्रवास करून दुसऱ्या दिवशी सूर्य निघायच्या आधी मधमाशांचं सेटअप झालेलं पाहिजे. कारण की मधमाशींना बांधून ठेवू शकत नाही आपण. सूर्याची किरणं निघाल्याबरोबर मधमाशी आपल्या कामाला निघते. ह्या सगळ्या टेक्निकल बाबींचा एक डोक्यात घेऊन आपण या माध्यमातून काम करू शकतो. आता राहिली गोष्ट दुसरी की मधमाशी जगत नाही आपल्या विदर्भात. पण मधमाशी जगत नाही तर मधमाशीला साखरेचं पाणी देऊन जगवावं लागतं जेव्हा फ्लोरा नसतो. तर हे साखरेचं पाणी बघा 100 किलो साखर एका वेळेस द्यावं लागते. म्हणजे फक्त एका बॉक्सला म्हणजे एका पेटीला आम्ही अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो पाणी असं द्रावण करून प्लास्टिकमध्ये भरून तिला द्यावं लागतं की ती जिवंत राहिली पाहिजे. तिला रोज गोड पाहिजे. आपल्याला फक्त पोळीच दिले तर चालणार का. संपूर्ण आहार लागतं ना. तर हा तिचा आहार आहे की गोडवा. जर इकडून गोडवा नाही तर साखरेचं पाणी देऊन तिला जगवावं लागते. तर ही साखरेचं पाणी द्यायसाठी सुद्धा वर्षाचे लाखो रुपये लागतात जर व्यावसायिक दृष्ट्या उतरायचं असेल तर. नाहीतर हॉबी किंवा एक टाइमपास म्हणून असेल तर तुम्ही 1-2 पेट्यामध्ये काम करू शकता. ही एक इंडस्ट्री होऊ शकते. गेल्या वर्षी आमचा जो टर्नओव्हर होता जवळपास आम्ही 18 टन हनीचं उत्पादन काढलं. 18,000 किलो. जेवढं जातं तेवढं बाहेर पाठवलं आणि जेवढं आम्हाला लागतं आम्ही ब्रँडिंगच्या माध्यमातून आम्ही स्वतः ब्रँडिंग करून विकलं. तर हे असे पॅकेट्स बॉक्सच्या वरती ठेवतात की जेणेकरून मधमाशी 2-3 दिवसामध्ये पूर्ण हळूहळू तो रस सुकून घेईल. तिला पोलन आणि नेक्टर ह्या दोघांची रोज गरज असते. त्याच्याशिवाय मधमाशी पालन शक्य नसते. ह्या गोष्टी तुम्हाला ज्या जेन्युइन लेवलची गोष्टी आहे त्या सांगा. राहिला गोष्ट तुमची जी आपण मगाशी पोलन बघितले, हा एक कॉन्सेप्ट आहे. तुम्ही ह्या गोष्टी कधीच मिळणार नाही तुम्हाला बघायला. हे फक्त ऑन फील्ड मिळणार. हे बघा हे पोलन ट्रॅपर आहे. या पोलन ट्रॅपरमध्ये मधमाशीच्या दोनही साईडला एक पिवळे दाणे आहेत. तेच मगाचे जे पोलन दाखवले तुम्हाला ते. मधमाशी जायसाठी तेवढाच एक छिद्र आहे. त्या छिद्राच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा पॅच उरला तर ते त्याच्या याच्यातून पडून खाली गडेल. मग हा जर आम्ही कलेक्शन केला वर्षाला तर हाही 400 रुपये किलोने आम्ही विकू शकतो रॉ मध्ये. बाकी ब्रँडिंग करून तर ते लोक 1000-1500 रुपये किलोने विकत असतात. तर हे छोटे छोटे टेक्निकल पॉईंट्स आहेत की याच्यावरच बी किपिंग सक्सेस होतं किंवा नाही होत. तर जर कोणाला कमर्शियल बी किपिंग करायची आहे आणि त्या माध्यमातून तुमचा विचार आहे की तुम्हाला शेतीपूरकच करायचं आहे की काही कमर्शियली करायचं असेल
तर आज नॅशनल बी बोर्ड, KVIC, CBRT आहे, सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्यापैकी आहेत. तर इथं तुम्हाला ट्रेनिंग्स मिळतात. एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग असते, 7 दिवसाचं 5 दिवसाचं ट्रेनिंग असतात. तर ह्या ट्रेनिंग्स तुम्ही कंडक्ट करा. ट्रेनिंग्स केल्यानंतर मानसिकता महत्त्वाची आहे, की जेणेकरून आम्ही घर सोडून हे काम करू शकू. एका घरात बसून किंवा एका एरियात बसून आपण हे काम नाही करू शकणार. इथं पण सक्सेसफुली होईल, पण इथं आपल्याला कुठंतरी पीक पद्धतीमध्ये चेंज करणं खूप आवश्यक आहे. तेव्हाच मधमाशी पालन हा सक्सेसफुली होणार आहे. ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आज इथं एक वक्ता म्हणून किंवा एक माझं मनोगत मांडण्यासाठी मला ॲग्रोव्हिजनच्या या मंचाने, या फाउंडेशननी, मी गेल्या 2018 पासून इथं येतो आहे. तर काही लोक जुळतात, काही करत नाही, फक्त विचारून जातात. पण काही जे जुळलेले आहेत ते आजही आमच्यासोबत काम करतायत, सोडत घेऊन चाललेलं आहे. तर मी ॲग्रोव्हिजनचा फार आभारी आहे की या विषयाला प्रोत्साहन देत आहे. आता सध्या मधुक्रांती सुरू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. मधुक्रांती, जसं हरित क्रांती झाली, दुग्ध क्रांती झाली, मत्स्य क्रांती झाली, आता मधुक्रांती सुरू आहे. तर या मधुक्रांतीमध्ये मधाला खूप मागणी वाढते ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आज 140 करोड जर जनसंख्या पडला, आपण 5 ग्राम मध नाही खाऊ शकत एका फॅमिलीत. 5 ग्राम मध नाही खाऊ शकत, आपण काय खाणार आहे? कारण की क्युरियोसिटी नाही आहे, अवेअरनेस नाही की मध का बरं खावं. एखादी डॉक्टर सांगेल की हे पुडी घेऊन चाटून टाका, तो तेवढंच खाईल, त्याच्यानंतर नाही खाणार. पण एक आहारामध्ये जर तुम्ही याला डाएटमध्ये एक पार्ट केलं, का बिघडणार आहे? काहीच नाही बिघडणार. पण कोरोनाच्या नंतर लोकांमध्ये कुठेतरी क्युरियोसिटी वाढली. एक शरीराला चालवण्यासाठी जे एक इंधन पाहिजे, ते हे इंधन एक मधाच्या माध्यमातून काम करतं. तर परत एकदा सगळ्यांचा धन्यवाद, ॲग्रोव्हिजनचा धन्यवाद. थँक्यू. मला जस्ट तुमचा ॲड्रेस आणि मला क्युरिओसिटी आहे, माझ्या पण शेतामध्ये काहीतरी बी किपिंग करावं. कारण माझ्याकडे आहे 11 एकर फळबागायत आहे बरं. आणि बाकीची 20 एकर अशी साधी शेती आहे. हं. तर बी किपिंगच्या काही पेट्या ठेवल्या तर निश्चितच माझ्या प्रोडक्शनमध्ये फायदा होईल असं मला वाटतंय. तर तुमच्या त्याच्याबद्दल मला पूर्ण गायडन्स पाहिजे होतं. त्याच्यासाठी मी फोन करावा म्हणून तुमचा फोन ठीक नंबर आहे, ठीक आहे ना, देऊन देईल तुम्हाला. आणखी काही कोणाला क्वेश्चन्स? माईक एक मिनिट. आमच्याजवळ अराउंड 10 ते 15,000 स्क्वेअर फीटचं एक गार्डन आहे. हां. तर ॲज अ हॉबिस्ट म्हणजे नॉट नॉन कमर्शियल लेवल बट फक्त ॲज अ हॉबी आम्ही बी किपिंग करू शकतो का? कुठे आहे? नागपूर एरियामध्येच आहे, सन्नरी हिल्समध्ये. सिटीमध्ये? हो. सिटीमध्ये पॉसिबल नसतं, कारण की सिटीमध्ये तुम्ही फ्लोरा कुठून आणणार? जसं तुम्ही आता लेट आले बहुतेक, है ना? आपण तीच चर्चा झाली की मधमाशीला रोज 2 गोष्टीची गरज असते. पाणी तर तुम्ही अवेलेबल करून द्याल नसेल, पण तिला पोलन आणि नेक्टर ह्या 2 गोष्टी पाहिजे. त्या तुम्ही आर्टिफिशियली नाही देऊ शकणार. मी जसं आता तो व्हिडिओ दाखवला की तुम्ही रोज साखर पाणी द्याल तर तुम्हाला परवडणार का? आज साखर 40 रुपये किलो आहे. एका पेटीला अर्धा किलो साखर गेली, रोजची 20 रुपयाची साखर गेली, तर तू पहिलेच म्हणेल की नाही बाबा मी नाही करू शकत. पण जर कुठंतरी फ्लोरा अवेलेबिलिटी राहिली, आता फ्लोरा म्हणजे कुठं, कोणी म्हणतात मोहरीवरून, झेंडूवरून, माझ्याकडे झेंडूची बाग आहे, मोगऱ्याची बाग आहे, असं याच्यावरून नाही निघत. जे काही सीड्स आहेत, तुम्हाला सगळे कॅलेंडर्स जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीची A to Z माहिती मिळणार आहे की नाही हे मी एक प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून याला पाहू शकतो किंवा काम करू शकतो. ॲज अ हॉबी तुम्ही सातेरी मधमाशी पालन करू शकता. जसं सरांनी सांगितलं की 2 मधमाशांच्या जाती आहेत, ते आपण पालन करू शकतो. याच्यामध्ये ॲड करतो, सरांनी चांगली माहिती दिली आपल्याला. तुम्हाला जर स्वच्छंदी मधमाशी पालन करायचं असेल तर स्टिंगलेस बी तुम्ही पाळू शकता. त्या मधमाशीचा जो परीघ आहे काम करण्याचा, तो फक्त 500 मीटरचा परीघ आहे. त्यामुळं तुम्हाला त्या मधमाशाच्या वसाहती स्वतः जर ट्रॅप करता येतात तुम्हाला. जिथे कुठे घराची भिंत आहे, घराच्या भिंतीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या त्या माशा निघताना दिसतात, तर त्या कोत्या मधमाशा आहेत, त्याला आपण स्टिंगलेस बी म्हणतो, ट्रायगोना स्पेसिस. तर त्या जर तुम्ही ट्रॅप केल्या किंवा तुम्हाला तशा अवेलेबल पण करून देणारे काही बीकीपर आहेत, ते तुम्ही ग्रीन हाऊससाठी सुद्धा करू शकता. म्हणजे आपलं ग्रीन हाऊस जे असतं, पॉली हाऊस आहे, त्या पॉली हाऊसमध्ये सुद्धा मधमाशी पालनासाठी ह्या स्टिंगलेस बी तुम्ही आता वापरू शकत आहात. मी माझ्या सादरीकरणामध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला त्या करता येत नव्हतं आपल्याला, परंतु आता या अलीकडील काही काळापासून तुम्ही त्या ज्या डंखरहित मधमाशा आहेत त्यांचं पालन स्वच्छंदी करू शकता.
तुम्हाला त्याच्यातून मध मिळणार नाही, 100 ग्रॅमपर्यंत वर्षाला मिळत जाईल, पण दॅट विल बी अ मेडिसिनल हनी फॉर यू. अजून एक प्रश्न आहे की जसं आपला नागपूरची गरमी राहते तर त्याच्यामध्ये ते बी सर्व्हाइव्ह करू शकतात का? अजून म्हणजे 10 ते 15,000 स्क्वेअर फीट रिजनमध्ये आपण किती बॉक्सेस ठेवू शकतो, म्हणजे किती कॉलनीज ठेवू शकतो? तुम्ही एखादी कॉलनी स्टिंगलेस बीची तिथे करू शकाल. येस. सर स्टिंगलेस बीज एक हा तुम्ही असू शकता की एक अर्बन कॉन्सेप्ट होऊ शकतो. न्यू मॉडर्न बीकीपिंग याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट होऊ शकतं. तुम्ही टेरेसमध्ये जसं आपण चिमणीसाठी घरचं बांधतो ना, तसं एक 10 बाय 14 इंचीमध्ये किंवा 8 बाय 14 इंचीमध्ये तुम्ही एक बॉक्स लाकडीचा करून सुद्धा त्याला मधमाशी पालन करू शकता. पण त्याच्यातून तुम्हाला फायदा फक्त पॉल्युशनचा होऊ शकतो, एक हॉबी होऊ शकतो, ती माशी डंख मारणारी नाही. पण त्याचा जर मध जादा विचार केला तर 3 ते 4 हजार रुपये किलोच्या भावाने मध जातो. कारण की 100 ग्राम जेव्हा मध एका कॉलनीतून येतं तर तुम्हाला ते किलोभर केव्हा मिळेल, त्याला वेळ लागतं. पण तुम्ही बॉक्सेसची असा विचार नका करू, कारण की रेडियस आहे आणि गरमीत सुद्धा मधमाशी जगते, पण तिला जगवावं लागते आणि थंडीत सुद्धा जगते. त्याला ह्या टेक्निकल बाबी आहेत. परत तुमचं काही दुसरी असेल तर सांगा, तसं आपण बोलू. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो नंतर. अजून मी ट्रेनिंग कुठे होते त्याच्याबद्दल ओ, इन्फॉर्मेशन. ओके. थँक्यू. अजून काही कोणी नाही? चला, थँक्यू.